तर विधानसभेमध्ये भाजप आमदार मंगेश कुडाळकरांनी कुर्ला रेल्वेतील जागेसंदर्भात चर्चा केली आहे। यावर राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी उत्तर दिलं आहे। एकनाथ शिंदेंनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना 9 सप्टेंबर 2024 ला पत्र दिलं होतं असंही देसाईंनी म्हटलं आहे। बर्मा रेल्वे लाईनच्या लगतच फक्त एक सिंगल ट्रॅक जातो कुर्ला ते माहुल दरम्यान, आणि त्या ट्रॅकवरून जो ज्वलनशील पदार्थ अनेक असतात, कोळसा असतो, केरोसिन असते, पेट्रोल असतं, डिझेल असतं, कारण इंडियन ऑइल वगैरे सर्व कंपन्या HP वर त्या ठिकाणी माहुलला आहेत। आणि त्याच्यामुळे बाजूला दुतर्फा त्या ट्रॅकच्या बाजूला बर्मा रेल्वेला एवढी मोठी झोडपट्टी आहे की उद्या पुढे भविष्यामध्ये त्याचा धोका हा संपूर्ण मुंबईला होऊ शकतो। आणि म्हणून त्या बाबतीमध्ये एक सातत्याने त्यांना नोटिसा सुद्धा येत आहेत, निष्कासन करावं या बाबतीमध्ये। पण माझी विनंती आहे की गेल्या 40 ते 50 वर्षापासून हे झोपडीधारक त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर PAP त्यांना उपलब्ध करून दिली तर मला वाटतं लवकरच हा प्रश्न त्यांचा निकाली लागेल। तर या संदर्भात हा एक प्रश्न आहे की नक्कीच या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना PAP मिळणार का। 21/2/2023 ला चेअरमन आणि CEO रेल्वे मंत्रालय भारत सरकारला, 25/4/2023 ला चेअरमन रेल्वे बोर्डला, 9/9/2024 ला मान्य मंत्री रेल्वे या ठिकाणी भारत सरकारला आणि 14/10/2024 ला कॅबिनेट सेक्रेटरी भारत सरकार यांच्याकडे एवढ्या 6-7 वेळा आपण सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। आणि त्यातलं मला सन्माननीय सदस्य मंगेश कुडाळकर साहेबांना आवर्जून सांगायचं आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना 9 सप्टेंबर 2024 ला माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः या ठिकाणी पत्र देऊन या प्रकल्प किती गरजेचा आहे हा कुर्ल्यातला आणि त्याला तातडीने NOC द्यावं अशा पद्धतीचा आग्रह, अशा पद्धतीचं लेखी पत्र तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।